नमस्कार. पुणे येथील श्री दत्तोपासक दत्त मंदिराच्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. या चॅनेलच्या माध्यमातून डॉक्टर ओम श्री दत्तोपासक सर आपणाशी संवाद साधणार आहेत. पुणे येथे स्वतःचे श्री विठ्ठल रखुमाई व दत्त मंदिर असणाऱ्या श्री दत्तोपासक घराण्यामध्ये सरांचा जन्म झाला. अद्वैत वेदांत व संत साहित्य हे त्यांच्या अभ्यासाचे विषय. आद्य शंकराचार्य विरचित विवेक चूडामणी व यादवकालीन मराठी संत वाङ्मय हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांनी आजवर 33 शोधप्रबंधिका, 50हून अधिक लेख व आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे लेखन केले आहे. त्यांना सकाळ वृत्त समूहाचा गुरुस्मरण पुरस्कार, गुरुकुल प्रतिष्ठानचा संत चोखामेळा पुरस्कार, संत नामदेव शिंपी समाज सेवा मंडळ सोलापूर यांचा संत नामदेव जीवनकार्य पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. दत्त माझा दीनानाथ हा दत्त संप्रदायाचा आचार व तत्त्वज्ञान स्पष्ट करणारा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. डॉक्टर सदानंद मोरे व अभय टिळक सरांनी संपादित केलेल्या संत चरित्र दर्शन मालेमध्ये संत नामदेव महाराजांच्या परिवाराचे चरित्र सरांनी नामयाचे ठेवणे परिवारास लाधले या नावाने लिहिले आहे. शंकराचार्य व महाराष्ट्र यांचा अनुबंध या नावाची त्यांची पुस्तिका गीता धर्म मंडळातर्फे प्रकाशित झाली आहे. धन्यवाद. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा यदांग्रिकमलद्वंद्वं द्वंद्वतापनिवारकं तारकं सर्वदापद्भ्यं श्रीगुरुं प्रणमाम्यहम्. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. त्रैमूर्तिराजा गुरुतोची माझा कृष्णातिरी वास करोनी ओजा. सद्भक्त ते करती आनंदा त्या देव स्वर्गी करती विनोदा. सर्व दत्त भक्तांना सप्रेम नमस्कार. आपण आता या माध्यमातून पुढचे काही दिवस जे काही दिनविशेष असतील, प्रामुख्यानं श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती किंवा श्री स्वामी समर्थ, पंत महाराज, बाळीकुंद्रीकर, गजानन महाराज या सर्व संत साधू सत्पुरुषांच्या दिनविशेषाच्या दिवशी आपण भेटत राहणार आहोत आणि त्या निमित्तानं आपण दत्त महाराजांचं स्मरण करणार आहोत. आता आजचा जो आपला पहिला भाग आहे, ह्या पहिल्या भागामध्ये आपण थोडक्यात भगवान दत्तात्रेय आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचा परिचय करून घेऊया. मला ठाऊक आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर अशी कोणी व्यक्ती नाही की ज्याला श्री गुरुदेव दत्तात्रेय आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांची माहिती नसेल. तरीसुद्धा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या अजून लोकांना अज्ञात आहेत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की श्री दत्तप्रभूंचा हा अवतार हा चिरंजीव आहे आणि त्या चिरंजीव अवतारामध्ये ते अत्री आणि अनुसूया यांचे पुत्र म्हणून जन्माला आले. आणि दत्तात्रेयांचा हा अवतार जो आहे हा परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्कृता असा झालेला नसून तो विद्यादान आणि सर्व लोकांना कल्याण करण्यासाठी किंवा सर्व लोकांचं कल्याण करण्यासाठी म्हणून तो झालेला आहे. कुठल्याही राक्षसाचा वध करण्यासाठी तो झालेला नाहीये. आणि हे विद्यादानाचं महत्त्वाचं कार्य श्री दत्तगुरूंनी केलेले आहे आणि म्हणून त्यांना आपण श्री गुरुदेव दत्त अशी संज्ञा बहाल करतो, कारण ते गुरूंचेही गुरु आहेत आणि देवांचेही गुरु आहेत. आणि असे जे श्री गुरुदेव दत्त आहेत त्या दत्तांनी जे सर्व जगाचे गुरु आहेत त्यांनी सुद्धा स्वतः 24 गुरु केले असं आपल्याला भागवत आणि एकनाथांनी सांगितलेलं आहे. ते सगळे 24 गुरु आपल्याला माहितीच आहेत, त्याचे मी खोलात शिरणार नाही. परंतु नाथांनी त्याच्यामध्ये खूप छान ओवी लिहिलेली आहे आणि ती अशी आहे की जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरुम्या केला जाणं. म्हणजे दत्त महाराजांनी याच्यामधून आपली सर्व संग्राह कृत्य अशी दाखवलेली आहे. जिथून जिथून जे काही चांगलं मिळेल ते सगळं आपण घ्यायचं आणि आपल्यामध्ये ते जे काही गुण आहेत ते गुण आपण सामावून घ्यायचे अशी त्यांची त्याच्यामध्ये वृत्ती दिसते. पुढे आपण पाहणार आहोत की श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांनी सुद्धा श्री गुरु दत्तात्रेयांचं विद्यादानाचं हे कार्य असंच पुढे नेलेलं आहे. श्री गुरु दत्तात्रेयांना आपण माहिती आहे की अत्री आणि अनुसूयाचे पुत्र, त्यांची जन्मकथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. ती मी काही तुम्हाला परत सांगणार नाहीये कारण त्याच्यामध्ये परत पुनरुक्ती होईल. परंतु दत्त महाराजांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे दत्त महाराज हे 14 विद्यांचे प्रवर्तक आहेत.
हे फार कमी जणांना माहिती आहे. आणि त्यातली काही विद्या आपण सांगू शकतो. एक म्हणजे श्रीविद्या, दुसरी अन्वीक्षिक विद्या आणि मधुमती विद्या. ज्या श्रीविद्येचे उपासक आदिशंकराचार्यांच्या पासून रमण महर्षी, योगी अरविंद हे सगळे आहेत. आणि ज्या श्रीविद्येची उपासना भगवान दत्तात्रेयांनी भगवान परशुरामांना सांगितली. त्रिपुरा रहस्य नावाचा जो ग्रंथ आहे त्याला दत्तभार्गव संवाद असं म्हणतात. आणि ह्या दत्तभार्गव संवादामध्ये त्यांनी त्रिपुर सुंदरीची उपासना सांगितलेली आहे, ती श्रीविद्या. आणि ही श्रीविद्या आपल्याला मोक्षापर्यंत तर घेऊन जाते, परंतु दत्त महाराजांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कुठला लौकिक लाभ हवा असेल तर तो लौकिक लाभ सुद्धा ह्याच्यामधून मिळेल आणि मुक्ती तर मिळेलच मिळेल. तर त्याप्रमाणे असं भोग आणि मोक्ष असं दोन्ही देणारी ही श्रीविद्या आहे. दुसरं असं की भगवान दत्तात्रय स्मृतुगामी स्मरणगामी आहे. म्हणजे स्मरण केल्याबरोबर लगेचच हजर होणारे, लगेचच उपस्थित होणारे. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे की हा दत्त म्हणून हजर झाला. म्हणजे तो आकस्मिक आपल्यासमोर उभा राहतो, तो दत्त. आता दत्त महाराजांचं आपण बघितलं की आपल्या सर्वांनाही ठाऊक असेल की दत्त महाराजांची दिनचर्या जी आहे ती दिनचर्या खूप विस्तृत आहे. आणि त्या दिनचर्याची प्रत्येक ठिकाणं ही सुद्धा वेगवेगळी आहेत. कोल्हापूरला भिक्षा मागतात, माहूर क्षेत्री ते निद्रा घेतात वगैरे वगैरे. तो तपशील आपण सर्वांना माहितीच आहे. आता याच्यामधून दत्तात्रेयांचं एक वैशिष्ट्य प्रतीत होतं, ते म्हणजे सर्वसंचारित्व. आपल्याला माहिती आहे की पुढं समर्थ रामदासांनी भारत भ्रमण केलं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरांनी नामदेवांना बरोबर घेऊन भारत भ्रमण केलं, तीर्थाटन केलं. त्याच्यामागचा उद्देश हा की आपण जेव्हा तीर्थाटनाला जातो तेव्हा आपल्याला तिथलं समाज जीवन हे जवळून पाहता येतं आणि एकूणच समाजामध्ये काय परिस्थिती आहे त्याचं आपल्याला अवलोकन करता येतं. आपण पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी म्हणजे आजही आळंदीला एक मोठा चांगला प्रघात आहे की आपण आळंदीला नगर प्रदक्षिणा करतो. तर नगर प्रदक्षिणा करण्यामागचं कारण हेच आहे की त्या नगर प्रदक्षिणेमध्ये आपल्याला तिथल्या घरांची रचना कशी आहे. पूर्वीच्या काळी अशी बैठी घरं होती आणि त्या बैठी घरामध्ये सुद्धा विविध प्रकार होते. आजकालच्या सारखं मोठे अपार्टमेंट किंवा उंचच्या उंच इमारती अशा नव्हत्या. तर त्या काळची जी वैशिष्ट्यपूर्ण घरं होती ती घरं सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला पाहता यावी. आणि तिथल्या छोट्या छोट्या मंदिरांची पण आपल्याला ओळख व्हावी, माणसांची ओळख व्हावी. खरं म्हणजे तीर्थाटनाचं मुख्य महत्त्व काय, देव तर आपल्याला भेटतोच, कारण देव कुठे जातच नाही, त्याची मूर्तीच तिथं स्थापन केलेली असते. पण तीर्थाटनाच्या निमित्ताने आपल्याला माणसं वाचता आली पाहिजे, माणसं ओळखता आली पाहिजे. आणि म्हणून या तीर्थाटनाचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप सांगितलेलं आहे. इव्हन इतर धर्मामध्ये सुद्धा आपल्याला तीर्थाटनाचं महत्त्व दिसतं. त्याच्या मागचं मुख्य कारण हेच आहे की आपल्याला तिथलं समाज जीवन, लोकजीवन हे सगळं जवळून पाहता येतं. आणि त्याचा उत्तम आदर्श म्हणजे भगवान दत्तात्रय. म्हणून हे दत्तात्रय नित्य संचारी असतात आणि या संचारामध्ये ते सर्व जगताचं अवलोकन करीत असतात. त्यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट सुटत नाही, काय चालले काय नाही हे सगळं ते पाहत असतात. आणि दुसरा दत्तात्रयांचा जो संबंध आहे तो दत्तात्रयांचा संबंध हा मी तुम्हाला म्हणालो तसं विद्यादानाशी तर आहेच, परंतु तो वेदांशी सुद्धा आहे. पुढे आपण जाताना असं पाहणार आहोत त्या ठिकाणी चरित्रात आल्यानंतर की श्री गुरु दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ह्या तिघांचाही संबंध वेदाशी आलेला आहे. म्हणजे वेदरक्षणाचं महत् कार्य ह्या तिघांनी त्या काळात केलेलं आहे. ती त्या काळाची गरज होती. भले त्याच्यावर नंतर टीका जरी झाली तरी ती त्या वेदधर्माचं रक्षण करणं ही त्या काळाची गरज होती. आणि ह्या तीनही अवतारांचा त्याच्याशी संबंध आहे. आता श्री गुरु दत्तात्रय हा अवतार चिरंजीव आहे, परंतु हा दत्तात्रय अवतार जरी चिरंजीव असला तरी ह्या तीनही अवतारामध्ये, आता मी जेव्हा तीनही अवतार असं म्हणेल तेव्हा मला श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे तिन्ही अवतार अभिप्रेत आहे असं आपण समजा. दरवेळेस मी ती नावं घेणार नाही. तर ह्या तीनही अवतारामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की त्यांच्या आई वडिलांनी तप केलेलं आहे. मग ते आत्री अनुसया असो, श्रीपाद श्रीवल्लभांचे अप्पलराजा आणि सुमती असो, किंवा नंतर नृसिंह सरस्वतीचे माधव आणि अंबा भवानी असो, तिघांच्याही आईवडिलांनी भरपूर तप केलेलं आहे. म्हणजे जेव्हा ते तपपूत झाले, तपस्सामर्थ्याने या तिघांचा जन्म झालेला आहे. एखादी चांगली संतती किंवा एखादा चांगला सत्पुरुष, एखादा संत आपल्याकडे जर निपजायचा असेल तर त्या आईवडिलांची पुण्याही सुद्धा तितकीच लागते.
आणि त्याप्रमाणे आत्री अनुसूया होते. आणि हे तीनही जोडपी जी होती, ही तीनही जोडपी तपस्सामर्थ्यानं खूप तेजपुंज अशी होती. आणि म्हणून भगवान दत्तात्रेयांनी त्या आई वडिलांच्या पोटी अवतार घेतला. आता आपण थोडा वेळ श्री गुरुदेव दत्तात्रयांचं चरित्र बाजूला ठेवूया. आपल्याला त्यांच्या विषयी बऱ्यापैकी माहिती आहे. श्रीपाद श्रीवल्लभांची सुद्धा माहिती आजकाल बऱ्याच लोकांना आहे. कारण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ जेव्हापासून प्रकाशित आला तेव्हापासून श्रीपाद श्रीवल्लभांची माहिती बऱ्याच जणांना झालेली आहे. त्याआधी श्रीपाद श्रीवल्लभांची माहिती महाराष्ट्रामध्ये फार त्रोटक स्वरूपात होती. कारण आपला जो दत्त संप्रदायाचा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र, त्याला वेद प्रामाण्य आहे. तो 5वा वेद समजला जातो. तर ह्या 51 अध्याय किंवा काही काही ठिकाणी 52 अध्याय, 51 अध्यायापर्यंत जर चरित्र असेल तर 52 अध्याय हा अवतरणिकेचा असो, 52 अध्यायापर्यंत चरित्र असेल तर 53वा अध्याय हा अवतरणिकेचा असो. असे थोडेसे 51, 52, 53 असे शेवटी मतभेद आहेत. परंतु त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिले 3 जे अध्याय आहेत ते प्रस्तावनेसारखे आहेत. 4थ्या अध्यायामध्ये भगवान दत्तात्रयांचा जन्म आहे. 5व्या अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आहे. आणि 11व्या अध्यायामध्ये नरसिंह सरस्वतींचा जन्म आहे. आणि तिथून पुढे 11व्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत नृसिंह सरस्वतींचं चरित्र विस्तारानं आलेलं आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र खूप कमी प्रमाणात आहे. दत्त महाराजांचं चरित्र तर फक्त एका अध्यायापुरतंच मर्यादित आहे. आता श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाकडे आपण पुन्हा येऊया. त्याची आपल्या सर्वांना इतिहास माहितीच आहे की तो मूळ जो ग्रंथ होता तो मग कसा मराठीमध्ये आला हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभांची जेव्हापासून इकडे महाराष्ट्राला ओळख झाली तेव्हापासून पीठापूर, कुरपूर ह्या तीर्थक्षेत्री जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांनी भक्तांना जी आपली अभयवचनं दिलेली आहेत 12, ती 12 अभयवचन आणि सिद्धमंगल स्तोत्र हे आजकाल बहुतेकांच्या पठणामध्ये असतं, नित्य पठणामध्ये असतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांचं आवडीचं जे व्रत आहे श्री दत्त अनघालक्ष्मी किंवा दत्त अनघालक्ष्मी व्रत, जे दर महिन्याच्या कालाष्टमीला करतात, वद्याष्टमीला करतात, तर ते दत्त अनघालक्ष्मी व्रताचं आचरण करणारे सुद्धा आजकाल खूप जण आहेत. आणि दुसरं एक त्याच्यामध्ये आणखीन पहा, म्हणजे कालानुरूप त्याच्यामध्ये कसा कसा बदल होतो, आणखीन माणसं कशी त्या भक्तीकडे ओढली जातात. तर आपली जी रक्षाबंधनाचा दिवस आहे, म्हणजे खरं ते नारळी पौर्णिमेचा दिवस आहे पण आपण रक्षाबंधन त्याला म्हणतो. तर खरा शब्द हा नारळी पौर्णिमा आहे, राखी पौर्णिमा हा शब्द नाही, रक्षाबंधन आहे आणि नारळी पौर्णिमा आहे. तर महाराष्ट्रातले असे असंख्य भाविक आहेत की जे असंख्य भाविक पीठापूरला दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी जातात आणि श्रीपाद श्रीवल्लभांना रक्षा बांधतात, म्हणजे राखी बांधतात. त्यामागचं त्यांची भावना अशी आहे की श्रीपाद श्रीवल्लभांच्या ज्या भगिनी विद्याधरी, राधा, सुरेखा ह्या तिघीजणी श्रीपाद श्रीवल्लभांना राखी बांधतात आणि त्या रक्षाबंधनामुळं श्रीपाद श्रीवल्लभांना आपण राखी बांधली की ते आपलं रक्षण करतील. या न्यायानं सगळेजण आपल्या रक्षणाचा भार हा श्रीपाद श्रीवल्लभांच्यावर सोपवतात आणि हे खूप शुभचिन्ह आहे असं मला वाटतं. आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्येच सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती वाढेल. आणि आता जरी हे पीठा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांनी तेव्हाच सांगून ठेवलं होतं की आता जरी हे संस्थान फारसं परिचित नसेल तरी कलियुगामध्ये ह्याची खूप मोठी प्रसिद्धी होणार आहे असं त्यांनी तेव्हाच अभयवचन देऊन ठेवलं होतं. आणि त्याप्रमाणे आत्ताच्या ह्या ज्या घटना आहेत ह्या सगळ्या घडत आहेत. आता आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या थोडंसं जन्माचा इतिहास पाहूयात. तर सुमती आणि अप्पल राजा हे दोघे दाम्पत्य होते. त्यांना 2 मुलं होती, परंतु एक आंधळा आणि एक पांगळा होता. त्याच्यामुळे ती जी सुमती होती ती सुमती नेहमी दुःखी असायची. परंतु ते जे घराणं होतं ते घराणं खूप नैष्ठिक होतं आणि अतिथींचा आदर सत्कार करणारं होतं. आणि एक दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होतं आणि त्या श्राद्धाच्या भोजनाच्या दिवशी भगवान दत्तात्रेय त्यांच्या घरी आले आणि ओम भवती भिक्षाम देही असं म्हटले. आता वस्तुता पाहिलं तर तो त्या दिवशीचा त्यांचा श्राद्धचा दिवस होता. परंतु आता दरवाजामध्ये अतिथी आलेला आहे आणि आता अतिथीला विनमुख पाठवायचं नाही असं म्हटल्यानंतर मग तिने काय केलं, ते जे श्राद्धाचं जे अन्न होतं ते श्राद्धाचं अन्न त्यांना त्यांच्या भिक्षेमध्ये घातलं
आणि ती जी सुमती होती ती सुमती मनाने त्यांना खिन्न दिसली. खिन्न दिसल्यानंतर दत्त महाराजांनी तिला सगळा प्रकार विचारल्यानंतर तिने ते सगळं सांगितलं आणि ती म्हटली की महाराज, मी फक्त एकाच आशेवर जगते की मला कधीतरी एक चांगला मुलगा होईल, कारण ही जी आहेत ही मुलं एक आंधळ आणि पांगळा आहे, तर त्यांचा आनंद मी साजरा करू शकत नाही. तर कधीतरी मला एक अशी आशा नुसती पल्लवित झालेली आहे की मला कोणीतरी एक चांगला जगन्मान्य असा मुलगा होईल. असं म्हटल्यानंतर दत्तात्रयाने सांगितलं की माते, तू मला आता माता म्हटलेली आहे, तर आता मीच तुझ्या पोटी, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालेलो आहे, तर मी तर आता तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि असं म्हटल्यानंतर मग कालांतराने यथावकाश श्रीपाद श्रीवल्लभांनी तिच्या पोटी जन्म घेतला. आणि तो जन्मतिथी जी आहे ती जन्मतिथी गुरुचरित्रामध्ये नाहीये. ती जन्मतिथी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी शोधून काढली आणि तो दिवस आहे गणेश चतुर्थीचा, भाद्रपद गणेश चतुर्थीचा. आणि तिथे ऐनवल्ली नावाचं एक मोठं गणपतीचं देवस्थान होतं. तर त्या देवतेच्या प्रसादानं हा श्रीपाद श्रीवल्लभ असा झाला अशी त्यांची धारणा. आणि गणेश चतुर्थीला त्यांचा जन्म झालेला असल्यामुळं ती धारणा त्यांची अजून पक्की झाली. आणि गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सूर्योदयाच्या वेळेस श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म झाला. आता हे जन्मतात जे बालक होतं ते सगळं शुभचिन्हाने युक्त होतं. आणि 16व्या वर्षी त्यांनी आधीच सांगितलं होतं की मी 16 वर्षापर्यंत तुमच्याकडे राहील, नंतर मी काही राहणार नाही, मला लग्नाची तुम्ही बंधनं वगैरे काही घालू नका. आणि 16व्या वर्ष झाल्यानंतर आता ते म्हणाले की आता तुझं लग्न करायला पाहिजे. तर ते म्हणाले माझं लग्न योगश्री बरोबरच झालेलं आहे, मी दुसऱ्या कोणाच्या स्त्रीशी विवाह करणार नाही, म्हणूनच मला श्रीवल्लभ, म्हणजे श्री म्हणजे जशी लक्ष्मी आहे तशी योगलक्ष्मी, म्हणून मी योगलक्ष्मीचा पती आहे, श्रीवल्लभ आहे, म्हणून मी आता दुसऱ्या कुठल्या स्त्रीचं वरण करणार नाही, दुसऱ्या कुठल्या स्त्रीला पत्नी म्हणून मी स्वीकार करणार नाही. मग ती म्हणली की बाबा आता तू एक तर आम्हाला इतका चांगला झालेला आहे आणि आता ही तुझी जी 2 भावंड आहेत ही अशी आहेत, आता तू तर निघून चालला, पण मग आता आमचं काय, म्हणे आमचा सांभाळ कोण करणार. ते म्हणल्यानंतर तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणून भगवान श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या दोन्ही आपल्या भावंडांच्याकडे कृपादृष्टीनं पाहिल्याबरोबर त्यांचं जे अंधत्व आणि पंगत्व होतं ते गेलं आणि ते सर्वसामान्य मुलांप्रमाणे झाले. आणि मग त्यांच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांच्या मातेला विद्याधरी, राधा, सुरेखा अशा 3 मुली झाल्या. आणि मग त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ तीर्थाटनाला गेले. आणि तीर्थाटना गेल्यानंतर मधल्या काळात काय झालं तो सगळा कथाभाग श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये आहे. परंतु आपण गुरुचरित्राच्या आधारे थोडा त्याचा मागोवा घेऊया. गुरुचरित्रामध्ये 9व्या अध्यायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांची एक लीला येते की श्रीपाद श्रीवल्लभ तिथं गंगेवर स्नान करत असताना एक रजक म्हणजे धोबी परीट त्या ठिकाणी रोज यायचा आणि महाराजांचं जे येण्या जाण्याचा जो रस्ता होता, मार्ग होता, तो साफ करायचा, सडा संवर्जन करायचा. महाराज त्याच्या त्या भक्तीमुळे प्रसन्न झाले. आणि एक दिवशी त्या नदीवर एक यवन राजा तिथे वसंत ऋतू होता आणि वसंत ऋतूची लीला करण्यासाठी, वसंत ऋतूचा आनंद घेण्यासाठी म्हणून तो आपल्या राण्यांचं तिथं जलक्रीडा करण्यासाठी आला. आणि तिथं जलक्रीडा आलेला पाहताना त्याच्या मनात इच्छा झाली, अरे हा राजा किती भाग्यवान आहे की एवढ्या सगळ्या स्त्रियांच्या बरोबर तो उपभोग घेतोय. आणि जर समजा आपल्याला असा राजाचा जन्म प्राप्त झाला तर मला पण हा सगळा सुख उपभोग घेता आला असता. असं म्हटल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याची ती इच्छा ओळखली आणि त्याला जवळ बोलावलं आणि त्याला म्हटले, काय तुझ्या मनात काही इच्छा उत्पन्न झाली का. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज आपण सर्वज्ञ आहात, आपण अंतर्ज्ञानी आहात, आपल्याला काही वेगळं सांगायचं नको. तर मग श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले की ठीक आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करील, तुला राजा व्हायचे आणि राजाचे सुखोपभोग भोगायचे आहेत ना, तर मग देऊ का मी तुला आता ते सगळे सुखोपभोग. असं म्हटल्यानंतर तो म्हणाला की महाराज मी आता वृद्ध झालेलो आहे, तुम्ही आता माझ्या वृद्धपणामध्ये जर समजा हे सगळे सुखाचे उपभोग मला देऊ केले तर मग मी त्याचा उपभोग घेऊ शकणार नाही, कारण मी वृद्ध झालेलो आहे. आणि आता मी परत तारुण्य कसं आणू. तर त्यापेक्षा मला एक काम करा, मला पुढच्या जन्मी तुम्ही हा जो वर आहे हा मला पुढच्या जन्मी द्या आणि जेव्हा मी तरुण असेल तेव्हा द्या, म्हणजे मग मला ह्या सगळ्याचा आस्वाद घेता येईल, मला ह्या सगळ्याचा आनंद घेता येईल. असं म्हटल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ तथास्तु म्हणाले. आणि तथास्तु म्हणल्यानंतर ह्याचा पुढचा संबंध आपल्याला श्री नृसिंह सरस्वतींच्या वेदरच्या भाष्याकडे येणार आहे, तो आपण यथावकाश पाहू. तर ही एक लीला आहे की त्यांनी त्या रजकाला वर दिलेला आहे आणि पुढे तू राजा होशील असं सांगितलेलं आहे. आता 10व्या अध्यायामध्ये एक कथा अशी आलेली आहे की श्रीवल्लभेश नावाचा एक व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्याने श्रीपाद श्रीवल्लभांना असा नवस केला होता की तुम्ही मला जर
व्यापारामध्ये खूप नफा करून दिला तर मग मी तिकडे तुमच्या त्या ठिकाणी येऊन पिठापूरला येऊन तिथे ब्राह्मण भोजन वगैरे असं घालेन. तर त्यांनी नवस केल्याप्रमाणे त्याला खूप मोठा धंद्यामध्ये व्यापारामध्ये लाभ झाला आणि तो ते सगळे पैसे घेऊन आता तिथे आपल्याला समाराधना करायची म्हणून तो पैसे घेऊन तिथे चाललेला आहे. तर वाटेमध्ये जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये त्या चोरांनी ह्याला हेरलं आणि त्या चोरांच्या असं लक्षात आलं की ह्याला खूप मोठी मार्गक्रमणा करायची, ह्याच्याजवळ पैसे आहेत, तर आता आपण गोड बोलून ह्याचं मन जिंकूया, ह्याचा विश्वास संपादन करूया आणि मग आपण ह्याचा घात करून त्याच्याकडचे जे सगळे पैसे आहेत ते लुबाडून घेऊया. त्याप्रमाणे ते त्याच्याशी मित्रत्वाने वागायला लागले. त्याच्यानंतर त्यांना तिथे आणखीन एक जण येऊन तिथे सामील झाला आणि मग त्यांनी अशी वेळ काळ पाहून कदाचित रात्रीचा समय असावा किंवा ते घनदाट जंगलामध्ये त्यांनी त्याला गाठलं आणि त्याचा वध केला, त्याचं द्रव्य सगळं लुबाडलं आणि लुबाडल्यानंतर तिथं जो नवीन जो आलेला होता तर त्याला मूर्छा आली. हा सगळा प्रकार बघून त्याला मूर्छा आली, तो निश्चित पडला आणि ह्यांनी ह्याचा वध केला, त्या व्यापाराचा वध केला आणि ते निघून गेले त्याला सगळा पैसा वगैरे घेऊन. एवढ्यामध्ये तिथे तो जो ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीला जाग यायला, कारण त्याला मूर्छा आली होती, तो त्याचा वध नव्हता झालेला, त्याला मूर्छा आली होती. तर त्याची मूर्छा जागी व्हायला आणि तेवढ्यात त्याला तिथं एक शंकराच्या रूपामधला एक व्यक्ती दिसली, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ, डमरू, कपाळाला भस्म त्रिपुंड्र असं आहे आणि त्रिशूळ त्याच्यावर उगारलेला आहे. तर तो त्यांच्या पाया पडतो आणि तो म्हणतो, महाराज आपण अंतर्ज्ञानी आहात, अंतःसाक्षी आहात, तर माझा काही ह्याला मारण्याचा विचार नव्हता. तर आता सहज वाटेमध्ये आपण एकट्याने प्रवास करायचा, तर आपण सगळेजण एकत्र मिळून प्रवास करूयात ह्या उद्देशाने मी त्यांच्याबरोबर आलो. तर त्या चोरांचा जसा उद्देश होता तसा काही माझा उद्देश नव्हता, मी फक्त ह्यांच्यामध्ये सामील झालो होतो आणि त्यांनी ह्याचा असं वध केलेला आहे. असं म्हटल्यानंतर तो जो कोणी पुरुष होता त्या पुरुषाने त्याच्याकडे विभूती दिली आणि त्याला सांगितलं की ही विभूती जी आहे तर हा जो कोण वल्लभेश जो ह्याचा इथं वध झालेला आहे त्याच्या कपाळाला लाव आणि मग बघ काय होतं ते. त्याप्रमाणे त्यांनी ती विभूती दिली आणि ती व्यक्ती अंतर्धान पावली आणि त्या सत्पुरुषाने सांगितल्याप्रमाणे त्याने ती विभूती घेतली आणि त्या श्रीवल्लभेशाच्या कपाळाला लावल्याबरोबर तो जिवंत झाला आणि जिवंत झाल्यानंतर त्यांनी सगळा घडलेला प्रकार सांगितला आणि मग त्याची खात्री पटली की ती जी कोणी व्यक्ती आली होती ती साधी सुधी नसून प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभ हे होते आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी आपलं रक्षण केलं अशी त्याची मनोमन खात्री झाली आणि मग तो आनंदाने त्या क्षेत्री गेला. तिथं त्यांनी मोठी समाराधना केली, पूजा केली, अभिषेक केले. अशा प्रकारचा हा जो कथाभाग आहे हा 10व्या अध्याय म्हणजे 9वा आणि 10व्या ह्या 2 अध्यायामध्ये त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला येतात आणि 11व्या अध्यायापासून श्री नृसिंह सरस्वतींचा जन्म हा सुरू होतो. म्हणजे तिथून पुढे नृसिंह सरस्वतींच्या लीलांना प्रारंभ होतो. आता श्री गुरुचरित्रकार जो आहे तो सरस्वती गंगाधर, त्याची मुळात जी मातृभाषा होती ती कानडी होती. त्याच्यामुळे तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं तर त्यातलं जे काही मराठी आहे ते मराठी खूपसं असं कानडी वळणाचं आहे. म्हणजे त्याच्यात आपण मराठीच्या व्याकरणामध्ये ज्या फॉर्ममध्ये कर्ता कर्म क्रियापद येतं तशा पद्धतीने येत नाही, ते थोडंसं कानडी पद्धतीने येतं. तर त्याच्यामुळं त्याची भाषा जरी मातृभाषा जरी मराठी नसली तरी त्यांनी तो प्रयत्न केला. ह्या प्रयत्नासाठी आपण त्याचं खरं म्हणजे कौतुकच केलं पाहिजे, कारण त्यांनी जर समजा गुरुचरित्रासारखा ग्रंथ लिहिला नसता तर आपल्याला ह्या सुद्धा नृसिंह सरस्वतींच्या लीला, श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला आपल्याला कालांतराने कळल्या तरी, परंतु जर गुरुचरित्र लिहिलं नसतं तर नृसिंह सरस्वतींच्या लीला सुद्धा आपल्याला कळल्या नसत्या. तर अशा प्रकारे त्यांनी तो जो कथाभाग आहे तो कथाभाग तिथे आणलेला आहे. आता थोडंसं आपण असं करूयात की श्रीपाद श्रीवल्लभांचा जो निजानंदी गमनाचा दिवस आहे त्या निजानंदी गमनाची तिथी आणि तारीख ही मात्र ह्याचा उल्लेख मात्र गुरुचरित्रामध्ये आहे. जन्माचा उल्लेख नाही, परंतु समाधीचा उल्लेख आहे आणि तो अशा पद्धतीने आहे की आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत. म्हणजे आश्विन वद्य द्वादशी म्हणजे ज्याला आपण वसुबारस म्हणतो, तर त्या वसुबारसेच्या दिवशी हे निजानंदी त्यांनी गमन केलं आणि मृग नक्षत्र होतं आणि श्री गुरु गुप्त झाले. आता ही जी आश्विन वद्य द्वादशी आहे जिला आपण सगळे लोक गुरुद्वारस किंवा गुरुद्वादशी म्हणून ओळखतो, जी इतरत्र वसुबारस या नावाने ओळखली जाते आणि संप्रदायामध्ये तिचं नाव हे गुरुद्वादशी आहे. आणि ह्या गुरुद्वादशीला मग
श्रीपाद श्रीवल्लभांचा समाधी दिवस हा साजरा केला जातो. आणि मी तुम्हाला नंतर पुढच्या भागामध्ये माहिती देईल की आणि ह्या दिवशी जो महाराजांना नैवेद्य दाखवला जातो तो कोल्हापूरमध्ये गव्हाची खीर करतात. म्हणजे जे गहू असतात ते गव्हाचं काढण करतात आणि त्याची गूळ घालून खीर करतात. तर ती कोल्हापूरच्या भागामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि अशा प्रकारची जी गव्हाची खीर आहे ती गव्हाची खीर त्या दिवशी प्रसाद म्हणून वाटतात. असा हा श्रीपाद श्रीवल्लभांचा एक मोठा असं चरित्र आहे. आणि दुसरं त्यांचा असा मला विशेष सांगायचा आहे की आत्तापर्यंत आपण जे सगळे बघितले, सगळे जे आपण दशावतार पाहिलेत, विष्णूंचे दशावतार पाहिलेत किंवा श्री गुरु दत्तात्रय, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतींचं पाहिले, तर आपण त्यांचा जन्मदिवस साजरा करतो, जन्मतिथी साजरी करतो. परंतु एकमेव श्रीपाद श्रीवल्लभ असे आहेत की ज्यांचं दर महिन्याला नक्षत्र साजरं केलं जातं. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म हा चित्रा नक्षत्रावर झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नक्षत्र आहेत 27 आणि प्रत्येक नक्षत्र हे 27 दिवसानंतर रिपीट होतं. त्यामुळं दर महिन्याच्या चित्रा नक्षत्रावर श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त हे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मोत्सव साजरा करतात किंवा त्यांची उपासना करतात. मग कुणी सिद्धमंगल स्तोत्राचं पठण करत असतील, त्यांची जी अभयवचनं असतील ती देत असतील, किंवा कोणी दत्त अनघालक्ष्मीचं व्रतही करत असतील. ते काय अष्टमीलाच करावं असं नाही, कधी करता येतं. किंवा कोणी सत्यदत्तची पूजा पण घालतात. जी सत्यदत्त पूजा ही टेंबे स्वामींनी प्रचारात आणलेली आहे दत्त संप्रदायामध्ये. त्याच्या आधी आपल्याला सत्यनारायण वगैरे माहिती होतं, पण सत्यदत्तची पूजा ही टेंबे स्वामींनी प्रचारात आणलेली आहे. आणि अशा प्रकारे त्या श्रीपाद श्रीवल्लभांनी तिथे गुरुद्वादशीच्या दिवशी समाधी घेतलेली आहे. आणि बघा, आपण पुढे पाहणार आहोत की प्रत्येक जो अवतार आहे तो अवतार हा चिरंजीव आहे. म्हणजे आता हा देह आहे, हा देह आपल्याला कधीतरी सोडावा लागणार आहे. परंतु त्या प्रत्येक अवताराने पुढच्या अवताराचं सूचन केलेलं आहे. म्हणजे श्री गुरु दत्तात्रयाने श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवताराचं सूचन केलेलं आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या अवताराचं सूचन केलेलं आहे. तो अध्याय कुठला? तर तो अध्याय आहे 8वा. श्री गुरुचरित्राचा जो 8वा अध्याय आहे त्या 8व्या अध्यायामध्ये ही कथा आलेली आहे की ती जी कोणी बाई असते ती बाई पण अशीच, तिला पुत्र वगैरे हवा असतो आणि काय नेहमीप्रमाणे जी काही तिची दुःख असतात ती असतात. तर तिला महाराज सांगतात, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ सांगतात की तू शनी प्रदोषाचं व्रत कर आणि शनी प्रदोषाचं व्रत केल्यामुळं तुला मी पुढच्या जन्मी तुझा मुलगा होऊन जन्मायला. म्हणजे त्याच्या मागची थोडासा कथाभाग असा आहे की तिला जो मुलगा असतो तो मुलगा मतिमंद असतो आणि तो मतिमंद झालेला असल्यामुळं तिच्या पदरी नेहमी दुःख असतं आणि तिचा नवरा मेलेला असतो. आणि मग सगळेजण त्याची काय करतात की त्याची खूप हेटाळणी करतात की एवढा मोठा ब्राह्मणाचा मुलगा आणि हा मतिमंद, ह्याला वेदाध्ययन येत नाही वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळे ती त्रस्त झालेली असते आणि तिने असा विचार करते की आता आपण गंगेमध्ये जीव द्यावा, कारण आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. म्हणून ती दोघं जण काय करतात, गंगेच्या तिथं जीव द्यायला येतात. तर तिथं ते श्रीपाद श्रीवल्लभांना पाहतात. श्रीपाद श्रीवल्लभांना पाहिल्यानंतर आता नाहीतरी एवी तेवी मारायचंच आहे, परंतु मरण्यापूर्वी जर एखाद्या संन्यासाचं दर्शन झालं, त्याचा आशीर्वाद मिळाला तर तो घ्यावा म्हणून ते तिथं येतात. त्यांना नमस्कार करतात. नमस्कार केल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ तिला तिचं वर्तमान विचारतात. मग ती ते सगळं सांगते, तिचं रडगाणं. ते रडगाणं सांगितल्यानंतर ते म्हणले आत्महत्येसारखं दुसरं कुठलं मोठं पाप नाही. तर तुला मी शनी प्रदोषाचं व्रत सांगतो, त्या शनी प्रदोषाचं व्रत तू ह्या जन्मी कर, म्हणजे तुला पुढल्या जन्मी चांगला मुलगा होईल. म्हणजे अरे ह्या जन्माचं काय, आता ह्या जन्मात तुम्ही मला सांगताय की आत्महत्या करू नको, तर त्याच्यामुळं तुम्ही सांगताय त्याच्यामुळं मी आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाले, परंतु आता ह्या अशा मतिमंत मुलाला घेऊन मी काय करू. असं म्हटल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या कृपादृष्टीने त्याला पाहतात आणि त्या कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर त्याला 4ही वेदांचं ज्ञान होतं. म्हणजे मी तुम्हाला जो पूर्वीचं एक सूत्र सांगितलं होतं की ह्या 3ही दत्त अवतारांचा संबंध वेदाध्ययनाशी आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा हा संबंध हा अशा पद्धतीने आलेला आहे. ते स्वतः तर 4ही वेदांचे ज्ञानी होते. श्री गुरु दत्तात्रय तर होतेच होते, कारण आत्री आणि अनुसूयेचे ते पुत्र होते. त्याच्यामुळे त्यांना 4ही वेदांचं ज्ञान किंबहुना सर्व शास्त्रही त्यांना मुखोद्गत होती. आणि मी तुम्हाला म्हणलं तसं ते नुसते 14 विद्यांचे प्रवर्तक नव्हते, तर सर्व शास्त्रांचे प्रवर्तक सुद्धा श्री भगवान दत्तात्रय होते. आणि अशा प्रकारे त्यांनी त्या मुलाला कृपादृष्टीने पाहिल्याबरोबर त्याला ते सगळं ज्ञान झालं. आणि मग श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला सांगितल्याप्रमाणे
पुढच्या जन्मी ती जी होती ती पुढच्या जन्मी अंबाभवानी झाली आणि मग त्या अंबाभवानीच्या पोटी नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. म्हणजे हे तीनही अवतारांच्या अशा शृंखला आहेत ज्या एकमेकामध्ये गुंतलेल्या आहेत. आणि जसं आपण कबड्डीचा खेळ असतो त्या कबड्डीच्या खेळामध्ये आपण एकमेकांना खो देतो, खो दिल्यानंतर ती व्यक्ती पुढच्या माणसाला खो देते. त्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि नृसिंह सरस्वतीच्या पुढे जाऊन श्री स्वामी समर्थ, असा हा सगळा खो खोचा खेळ आहे आणि असा हा सगळा सूचनाचा खेळ आहे. तर आता आपण श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र पाहिलं तर त्याची आपल्याला थोडीफार अशी ओळख झाली असेल. तर त्यांच्या चरित्रातल्या ज्या काही अलक्षित अशा बाबी आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ह्यातल्या बऱ्याच जणांना ठाऊकही असतील, पण तरीसुद्धा की ते माहिती असावं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं. एक लक्षात घ्या की चमत्कार केले म्हणून हे अवतार मोठे होते किंवा संतांनी चमत्कार केले म्हणून संतही मोठे होते अशा तर भाग नाही. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेडामुखी वेद बोलवला, पाठीवर मांडे भाजले वगैरे वगैरे हे चमत्कार केले म्हणून ते मोठे आहेत असं नाही. किंवा तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमनाला गेले म्हणून ते मोठे नाही. तर मुळात संत होणं हाच एक चमत्कार आहे. कारण जेव्हा तुम्ही सर्व विषय विकारांच्यावर विजय मिळवून, ताबा मिळवून एक थोडीशी तुमची उन्नत अवस्था करता तेव्हा तुम्ही संतत्वाला पोहोचता. आणि हे कुठल्याही चमत्कार म्हणजे हे तुम्हाला मी सांगतो की भिंत चालवण्यापेक्षा, पाठीवर मांडे भाजण्यापेक्षा, रेड्यामुखी वेद बोलवण्यापेक्षा हे सर्वात कठीण काम आहे. हे कदाचित एखाद्या वेळेस सिद्धीने करता येईल, तुमच्या आमच्यासारख्याला सिद्धी प्राप्त करून घेतल्यानं करता येईल, पण संतत्व प्राप्त करून घेणं आणि विषय विकारांच्यावर विजय मिळवणं हे सर्वात मोठं कार्य आहे. आणि ते कार्य जसं संतांनी केलेलं आहे तसं या दत्त अवतारांनी पण केलेलं आहे. आणखीन असं हे श्री गुरुदेव दत्तात्रेय आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.